चला आज आपण बनवणार आहोत उडदाच्या डाळीची रेसिपी। आता ही उडदाची डाळ मी 2 ते 3 तास भिजत घातलेली आणि ती आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि त्याच्यामध्येच आपण आलं घालणार आहोत आणि हिरवी मिरची। जेवढं तिखट तुम्हाला हवे असेल तेवढ्या त्याच्याप्रमाणे तुम्ही ती मिरची घालू शकता, तिखट मिरची। आता हे वाटण थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं, अगदी पातळ नाही असं घट्टच वाटायचं। आणि त्याच्यामध्ये आता मी धने जिरे पूड घातली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर त्याच्यामध्ये मी इनो घालते। तुम्हाला इनो नसेल घालायचं तर खायचा सोडा पण तुम्ही घालू शकता। आणि त्या इनोवरती थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे। एकाच डायरेक्शनला फेटायचं, कारण ते एकाच डायरेक्शनला फेटलं की ते चांगले जे आपण बनवणार आहोत ते हलके होतात। वडे म्हणा, भजी म्हणा, काही बनवू ते हलके होतात। आणि त्याच्यामध्ये आता मी रवा घालते त्या मिश्रणात। ते रवा पण एकाच डायरेक्शनला चांगला फेटून घ्यायचा चांगलं। आता बघा हे असं मिक्स झालं आहे, तर हे 5-10 मिनटं आपल्याला हे मिश्रण ठेवून द्यायचं आहे, रेस्टसाठी ठेवायचं आहे। त्याच्यानंतर हे बघा, हे आता आपलं हे मिश्रण घेतोय आपण आणि तेल चांगलं तापवायचं आणि त्या तेलामध्ये हे असे सोडायचे। तुम्ही जसा आकार हवा, आता हे मी भजीसारखे सोडते। तुम्हाला मेंदूवडे पण अशाच पिठाने बनवतात। तुम्हाला वड्याचा आकार हवा असेल तर तुम्ही ते पण बनवू शकता, पण मी हे आता हे भजीसारखेच बनवते गोल गोल। हे बघा, हे असे सोडायचे तेलामध्ये आणि वर खाली करून चांगले तळून घ्यायचे। हे बघा, असा रंग येईपर्यंत तळायचे। आता हे आपले उडदाच्या डाळीची भजी आपली तयार झाली। कसे वाटले ते नक्की बनवून पहा आणि कशी वाटते तुम्हाला टेस्टला ती नक्की मला सांगा कमेंट।